नमस्कार, स्वागत आहे आपलं करण एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण जर का चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा संपादकीय लेख, अवध्य मी, पुतीन मी. हुकुमशहा भित्र वाटावा इतका सावध असतो, यास पुतीन अपवाद नसल्याचेच त्यांच्या टीकाकाराखेरीज काही समर्थकांनाही मरण आले. रशियातील बदनाम खाजगी वॅग्नर आर्मीचा प्रमुख येवजेनी प्रिगॉझिन यांच्या मरणावर शिक्कामोर्तब होणे ही केवळ औपचारिकता होती. ती पार पडली आणि प्रिगोझिन यांचे खरोखरच निधन झाल्याचे जाहीर झाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यास आव्हान देणारा आणखी एक त्यांचा मित्रोत्तर शत्रू निजधामास पोहोचला. 2 दिवसापूर्वी प्रिगोझिन हे आपल्या साथीदारासह रशियाकडे येत असताना त्यांच्या विमानाचा हवेत स्फोट झाला आणि ते कोसळले. त्यामुळे प्रिगोझिन यांच्या विमानास अपघात झाला असे भासवण्याचे प्रयत्न झाले, तरी हा अपघात नाही, घातपात आहे हे त्या क्षणापासून स्वच्छ दिसत होते. हे सत्य नंतर उघड झाले. या विमानात बॉम्बस्फोट घडवला गेला, त्यामुळे ते पडले आणि त्यातील सर्वच्या सर्व 10 जण मारले गेले. त्यात प्रिगोझिन यांचा समावेश होता. तथापि त्यांच्या मरणाची बातमी निश्चित होत नव्हती. वास्तविक या 10 जणांत प्रिगोझिन नसते तर विमान पाडले गेलेच नसते. तेव्हा त्यांच्या मरणाची शाश्वती नसती, तर हे झालेच नसते. इतके हे सारे सोपे आणि सरळ आहे. प्रिगोझिन यांच्या विमानात झालेल्या या घातपातामुळे पुतीन यांचा हात आहे असा आरोप अमेरिकेने केला आणि पुतीन यांनी तितक्याच तत्परतेने तो नाकारला. पण पुतीन यांच्या या नकारास काडीचाही अर्थ नाही. याचे कारण त्यांचा रक्तपिपासू इतिहास. त्याचे वैशिष्ट्य असे की पुतीन आपल्या विरोधकास तर संपवतात, पण त्याचबरोबर तितक्याच उत्साहाने ते आपणास मदत करण्यासही संपवतात. किंबहुना आपल्या मदतकर्त्यास संपवण्यात त्यांना अधिक रस असतो. उदाहरणार्थ बोरिस बेरोजेवस्की यांचे मरण. हे बोरिस बाबा खरे तर पुतीन यांचे मोठे आधार. एल्त्सिन यांच्याकडून पुतीन यांच्याकडे सत्तांतर होत असताना मधल्या अशांततेच्या सांधीत या बोरिस बाबांनी पुतीन यास खूप मदत केली. रशियन खाजगी वृत्तवाहिन्यांशी संबंधित माध्यम सम्राट बोरिस बाबांनी आपली सर्व ताकद पुतीन यांच्या प्रतिमा संवर्धनार्थ खर्च केली. पुतीन अध्यक्ष झाल्यावर याची दाम दुप्पट वसुली बोरिस बाबांनी केली खरी, पण पुतीन यांनी त्यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली. अखेर बोरिस यांच्यावर देश सोडून जाण्याची वेळ आली. ते लंडनमध्ये स्थिरावले, पण तरी ते पुतीन यांच्यापासून काही वाचू शकले नाहीत. 10 वर्षापूर्वी लंडनमधील आपल्या घरातील बंद न्हाणीघरात हा अब्जाधीश मृतावस्थेत आढळला. तेथपासून ते बोरिस नेमेस्तोव हे रशियाचे उपपंतप्रधान, नतालिया इस्तेमिरोव्हा आणि ॲना पोलित्स्कोव्स्काया या महिला पत्रकार, केजीबीचे अलेक्झांडर लिटविनेंको या साऱ्या विरोधक वा टीकाकारापासून ते अगदी अलीकडील युक्रेन युद्धास विरोध करणारे पावेल अंथाव या उद्योगपतीपर्यंत पुतीन बळीची संख्या मोजणे देखील अनेकांनी थांबवले असेलच. एक चालकानुवृत्ती राजवटीच्या मुकुटमणी ठरलेले पुतीन आज अनेकांचे आदर्श आहेत. टर्कीचे एर्दोगान सत्ताकरणाचे हे पुतीन प्रारूप त्यांच्या देशात राबवू पाहतात, तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यास या प्रारूपाचे अप्रूप असून ते अमेरिकेत राबवण्यात आले तर किती बरे असे वाटते. आपली इच्छा उघडपणे बोलून दाखवण्या इतका प्रामाणिकपणा ट्रम्प यांच्या ठायी आहे. तथापि असे जाहीरपणे न बोलता पुतीन प्रारूपाचे अनुकरण करू पाहणारे जगाच्या पाठीवर अन्य अनेक देशात असू शकतात. प्रिगोझिन यांच्या हत्येमागे युक्रेन आणि त्यांचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा हात असल्याची शक्यताही काही अभ्यासक वर्तवतात. असे करण्या इतपत क्षमता झेलेन्स्की यांनी कमावलेली आहे किंवा काय, हा तसा प्रश्नच. त्यांचे उत्तर सर्वानुमते नाही असेच असण्याची शक्यता अधिक. तेव्हा प्रिगोझिन यांच्या आकस्मिक मृत्यूचे कर्ते आणि करविते हे रशियन अध्यक्ष पुतीन हेच असावेत यावर अनेकांचे एकमत दिसते. त्याबाबत दुसरे कारण म्हणजे अलीकडे जून महिन्यात त्यांनी आणि त्यांच्या वॅग्नर ग्रुपने पुतीन यांच्या विरोधात केलेले सशस्त्र बंड. ते ज्या पद्धतीने अचानक सुरू झाले त्याच पद्धतीने त्याच सायंकाळी मागे घेतले गेले. या माघारीनंतर प्रिगोझिन यास रशियात आसरा न देण्याचा निर्णय झाला आणि ते शेजारील बेलारूसमध्ये मुक्काम करतील असे निश्चित झाले. त्याप्रमाणे प्रिगोझिन यांनी तिकडे जाणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्यानंतरही प्रिगोझिन वारंवार रशियात दिसले. त्याआधी पुतीन यांनी या बंडासाठी प्रिगोझिन यास कडक शासन केले जाईल अशी भाषा केली होती. तीही लगेच बदलली आणि या गृहस्थास बेलारूसला पाठवण्यावर एकमत झाले. हे सगळेच अचंबित करणारे होते आहेही.
आपल्या विरोधात इतके मोठे बंड करणाऱ्या खाजगी लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या आणि त्याहूनही मुख्य म्हणजे युक्रेनमध्ये रशिया आणि पुतीन यांच्या वतीने लढणाऱ्या इतक्या मोठ्या गावगुंडास पुतीन यांनी असेच कसे सोडले, याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे उत्तर या विमान घातपातात दडले असावे असे मानण्यात जागा आहे. हे प्रिगोझिन पुतीन यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी, त्यांचे जणू उजवे हातच. पुतीन यांचा खानसामा असे त्यांचे वर्णन केले जात असे. एकलकोंड्या एक चालकानुवृत्ती तत्वावर विश्वास ठेवणाऱ्या, त्याप्रमाणे कार्यशैली असणाऱ्या व्यक्तीस आपल्याशी कोणी इतकी सलगी दाखवलेली आवडत नाही. त्यामुळे आपल्या अंतर्गत कक्षापर्यंत गेलेले प्रिगोझिन पुतीन यांना खूपच नसतील असे मानता येणार नाही. त्यात रशियाच्या अधिकृत लष्करातील काही सर्वोच्च अधिकारी प्रिगोझिन यात सामील झाले होते. हा सरळ राजद्रोह. पुतीन यांनी अलगदपणे सत्ता वर्तुळात प्रवेश करून नंतर ज्याप्रमाणे आपली पकड बसवली, तसेच काहीसे त्यांच्या विरोधात त्यांचेच काही सहकारी करू पाहतात किंवा काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. ती अनाठाई म्हणता येणार नाही. तेव्हा अशा सर्व कारणामुळे पुतीन यास प्रिगोझिन नकोसे झाले असणे शक्य आहे आणि पुतीन यांचा लौकिक पाहता त्यांचा हात या विमान घातपातामागे असणे सहज शक्य आहे. रशियात पुतीन विरोधकांच्या मरणाच्या फक्त बातम्या येतात. त्या आकस्मिक हत्यामागील कारणे आणि त्यास जबाबदार कोण हे कधीही समोर येत नाही. त्याच न्यायाने प्रिगोझिन यांच्या मरणाबाबतही काही अधिक बातमी, तपशील, त्यास कोण जबाबदार इत्यादी पुढे येईल अशी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. पण आता प्रश्न आहे तो प्रिगोझिन यांनी उभारलेल्या खाजगी लष्कराचा. हे लष्कर सिरिया, आफ्रिका आदी ठिकाणी आताच गोंधळ घालत आहे. त्यास मोकळी सोडता येणार नाही. परंतु प्रिगोझिन यांच्या या व्यवस्थेतील उत्तराधिकारी त्यांच्या समवेत मारला गेल्याने या सैनिकास आता तसा कोणी नेता नाही. त्यामुळे ही खाजगी सेना पूर्णपणे गोंधळून तरी टाकली जाईल अथवा काही प्रमाणात रशियाच्या लष्करात विलीन करून घेतली जाईल. ते असे मोकळे आणि मोकाट सोडले जाणार नाहीत हे मात्र नक्की. यातून नवा एखादा प्रिगोझिन तयार होणार नाही याची खबरदारी पुतीन नक्कीच घेतील. हुकुमशहा भित्रा वाटावा इतका अतिरेकी सावध असतो. पुतीन यास अपवाद नाहीत आणि कोणत्याही अन्न हुकुमशहाप्रमाणेच त्यास अवध्यमी, अनंतमी असे वाटत असेल तरी वास्तव तसे असणार नाही.